आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातील जुन्या बस स्थानक जवळ असणाऱ्या न्यू इंडिया सायजिंगच्या मागे आनंद व्यास व त्यांच्या पार्टनरशिपमध्ये असणाऱ्या रॅपियर लूमच्या यंत्रमागाच्या कारखान्याला आग लागून सुमारे 40 ते 50 लाख रुपयांचं नुकसान झालंय। ही आग सकाळच्या सुमारास लागली होती। अग्निशमनच्या गाड्यांनी येऊन व स्थानिक कामगारांनी ही आग विझवली। इचलकरंजी शहरामध्ये यंत्रमाग मोठ्या प्रमाणात आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारखान्याला आग लागत असते, त्यामुळे यंत्रमाग धारकांचं मोठं नुकसान होतं। आज सकाळी जुने बस स्थानक परिसरात असणाऱ्या न्यू इंडिया सायजिंगच्या मागे असणाऱ्या आनंद व्यास, रोहित बोहरा, नरेश जोशी या तिघांमध्ये कारखाना आहे। हे तिघे पार्टनरशिपमध्ये हा यंत्रमाग कारखाना चालवत आहेत। आज पहाटेच्या सुमारास रॅपियर लूममध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचं काही कामगारांना दिसताच कामगारांनी याची माहिती इचलकरंजी महापालिकेच्या अग्निशामक विभागाला दिली। घटनास्थळी अग्निशामकच्या गाड्या येऊन स्थानिक कामगारांनी मिळून ही आग विझवली। यामध्ये 3 रॅपियरचे स्पेअर पार्ट व आणखीन सुमारे 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान झाले। 3 बिंबे व इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झालं। आग लागल्याची माहिती तिन्ही मालकांना मिळताच घटनास्थळी येऊन आग विझवण्यात आली की नाही याची माहिती घेतली। यामध्ये रॅपियर लूमचं मोठं नुकसान झालंय। रॅपियर लूमला आग लागल्यामुळे धुराचे लोट मोठ्या प्रमाणात कारखान्यात पसरले होते, त्यामुळे आग विझवण्यात मोठा अडथळा निर्माण होत होता। पण अग्निशामकच्या जवानांनी आग विझवण्यात यश मिळवलं। या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात सुरू होती। कारखान्याला आग लागल्याचे समजताच तिन्ही मालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता। मोठं नुकसान झाल्यामुळे ही नुकसान भरपाई कशी काय भरून काढायची हा सवाल त्यांच्यासमोर ठाकला होता, पण कारखान्यावर इन्शुरन्स असल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळालाय। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथ लॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही